नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं लर्न विथ मी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण बघणार आहोत इयत्ता 8वीचा इंग्रजी विषयाचा पॅटचा पेपर, जो की 22 एप्रिल रोजी होणार आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, कारण अशाच प्रकारचे जेवढे पण पेपर होणार आहे त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होणार आहेत। तर चला जाऊया आपल्या प्रश्नपत्रिकेकडे। तर बघा, फर्स्ट क्वेश्चन तुम्हाला असतो ओरल सेक्शन असतं, त्यामध्ये तुम्हाला फर्स्टमध्ये लिसन अँड रिपीट करायचं आहे। क्वेश्चन नंबर सेकंडमध्ये दिले आहे, व्हॉट विल यू डू इन द फॉलोइंग सिच्युएशन। खाली दोन सिच्युएशन परिस्थिती दिली आहे, त्यावर तुम्ही काय लिहू शकाल, काय पर्याय काढणार यावर तुम्हाला लिहायचं आहे। बघा, अ थीफ एंटर युअर होम ॲट नाईट, यामध्ये एकच लिहायचं आहे तुम्हाला। जर चोर तुमच्या घरामध्ये रात्री शिरला तर तुम्ही काय कराल, आणि खाली दिले आहे यू सी इन ॲक्सिडेंट ऑन द रोड, म्हणजे जर रोडवर अचानक ॲक्सिडेंट झाला तर तुम्ही त्या प्रसंगी काय कराल, याचा आन्सर मी तुम्हाला इथं दिलेला आहे। सो तुम्ही अशा प्रकारचे आन्सर लिहू शकता, एकतर तुमच्या मनानं लिहू शकता। अशा प्रकारचं तुम्ही आन्सर लिहिल्यास तुम्हाला 2 पैकी 2 मार्क मिळण्यास कोणीही थांबवू शकत नाही। तर बघा, आता त्यामध्ये क्वेश्चन नंबर 2 दिला आहे, स्पीक अबाउट द गिवन टॉपिक, माय फेवरेट क्रिकेट प्लेयर। तुम्हाला काय करायचं आहे, खाली जे टॉपिक दिले ते कोणत्याही एका टॉपिकवर तुम्हाला 4 शब्द लिहायचे आहे। द ऑनलाईन गेम आय लाईक मोस्ट, माय स्कूल। तर मी तसं माय फेवरेट क्रिकेटरवर इथं लिहिणार आहेत। बघा, आन्सर दिला आहे, माय फेवरेट क्रिकेटर प्ले विराट इज कोहली, ही इज ॲन एक्सलंट बॅट्समन अँड ग्रेट लीडर, हिज डिसिजन फिटनेस अँड पॅशन फॉर द गेम इन्स्पायर मी अ लॉट, आय ॲडमायर हिज ॲबिलिटी टू परफॉर्म अंडर प्रेशर। ठीक आहे। आता बघा विद्यार्थी मित्रांनो, दुसरा सेक्शन आहे तो आपला रायटिंग स्किल असते। त्यामध्ये तुम्हाला एक पॅसेज दिला जाईल व त्या पॅसेजच्या आधारे तुम्हाला आन्सर करायचं आहे। बघा, कंप्लीट द सेंटेन्सेस बाय युजिंग द करेक्ट ऑप्शन, खाली 4 ऑप्शन दिले आहेत, त्यामध्ये तुम्हाला सॉल्व करायचं आहे। बघा, मी आन्सर दिलेला आहे तुम्हाला इथं, त्यानंतर तुम्हाला एक अरेंज करायचं आहे, एक अँटोनॉम्स दिलेले आहे, सिनोनॉम्स पण तुम्हाला लिहायचे आहेत। क्वेश्चन नंबर 4 कडे जाऊ, रीड द गिवन पोएम अँड कंप्लीट द इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड इन द बॉक्स। एक पोएम दिली आहे, त्यानुसार तुम्हाला एक प्रॉपर बॉक्स फिल करायचा आहे। पोएमचं टायटल विचारलं आहे, पोएट विचारलेलं आहे, टोटल स्टँडर्ड्स विचारले आहे, अ पेअर ऑफ रायमिंग वर्ड्स विचारले आहे। इथं मी आन्सर करून दिलं आहे, डाय, आईस, वन डन, हे रायमिंग झाले। याचं संपूर्णपणे आन्सर तुम्हाला मी इथं लिहून दिलेलं आहे। आता बघा, क्वेश्चन नंबर 5 बघणार आहोत, डू ॲज डायरेक्ट बघायचं आहे, वी आर ऑल ब्रदर्स अँड सिस्टर, याला क्वेश्चन टॅग द्यायचा आहे तुम्हाला। तर क्वेश्चन टॅगमध्ये सिम्पल काय आहे की जसं जसं सेंटेन्स लिहायचं, आणि तर काय आर आहे तर आरंट इन आणि वी येईल। ठीक आहे, आणि क्वेश्चन मार्क द्यायचा आहे। क्वेश्चन मार्क दिला नाही तर तुमचा आन्सर रॉंग होणार आहे। दे प्ले ऑनलाईन गेम्स, बिंग द सेंटेन्स विथ द ऑनलाईन गेम्स। जो ऑनलाईन गेम्स हे तुम्हाला यापासून सुरुवात करून वाक्य बनवायचं आहे। तर बघा, आन्सर काय, ऑनलाईन गेम आर प्लेड बाय देम। ठीक आहे। लास्ट आहे, मुंबई इज क्राउडेड दॅन पुणे। मुंबई ही क्राउडेड सिटी आहे, गर्दीची सिटी आहे पुण्यापेक्षा। चेंज द डिग्री चेंज करायची, पुणे इज नॉट ॲज क्राउडेड ॲज मुंबई। ठीक आहे, हे डिग्रीचं सेंटेन्स तुमचं चेंज झालेलं आहे। आता बघा, क्वेश्चन नंबर 6 मध्ये काय दिलं आहे, पुणे इज नॉट क्राउडेड मुंबई, हे झालं। क्वेश्चन नंबर 6 मध्ये तुम्हाला एक पॅसेज दिला आहे, त्याच्यावर तुम्हाला डिटेल लिहायची आहे। क्वेश्चन नंबर 7 मध्ये तुम्हाला काय आहे, डायलॉग रायटिंग लिहायची आहे। डायलॉग रायटिंग मोस्ट इम्पॉर्टंट असते, 5 मार्कासाठी हा क्वेश्चन येतो। बघा, पुट द सेंटेन्सेस प्रॉपर ऑर्डर, प्रिपेअर द मिनिंगफुल डायलॉग्स। आता इथं खाली तुम्हाला खालीवर दिलं आहे, त्याचं मिनिंगफुल तुम्हाला करायचं आहे। व्हॉट इज युअर बॉडी, बघा मी हे लिहून दिलं आहे, माय हॉबी इज पेंटिंग, व्हाय। ठीक आहे, हे डायलॉग दिलेले आहेत तुम्हाला। क्वेश्चन नंबर 8 मध्ये बघा, एक पॅरेग्राफ दिलेला आहे तुम्हाला सचिन तेंडुलकरविषयी। त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, त्याचा फुल नेम विचारला आहे, हिज कोच विचारला आहे। तो पॅरेग्राफ जर तुम्ही व्यवस्थित वाचन केलं त्याचं, तर तुम्ही इझी वेनं आन्सर देऊ शकता। बघा, फुल नेम मी दिलं सचिन तेंडुलकर, हिज कोच मिस्टर रामकांत आर्चेकर। हे मी काय पॅरेग्राफ वाचून तुम्हाला आन्सर केलेलं आहे। तुम्ही पण एकदा वाचा आणि सॉल्व करून बघा, माझे आणि तुमचे आन्सर मॅच झाले तर तुम्ही एकदम कोणचा पण पॅरेग्राफ सोडू शकता। तसेच मी तुम्हाला IMP प्रश्न तर देणारच आहे परीक्षेच्या अगोदर। ठीक आहे। क्वेश्चन नंबर 9, फॉर्म फिलिंग तुम्हाला करायची आहे इथं, आणि एक आपला लास्टचा क्वेश्चन येतो, रीड द गिवन इन्स्ट्रक्शन अँड प्रिपेअर द डू आणि डोंट्स लिहायचं आहे। बघा, अशा प्रकारचा पेपर आपला होणार आहे। अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर सबस्क्राईब करा। अशाच प्रकारचे मोस्ट इम्पॉर्टंट व्हिडिओ मी तुम्हाला इथे देणार आहे, आणि जसे तसे प्रश्न आपले पेपरमध्ये येणार आहे याची मी शाश्वती देतो। ठीक आहे, आता थांबूया इथंच, नवीन व्हिडिओ लवकरच येईल।
तर थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.